उमेदवार ज्या दिवशी निलेश सुरेश आला पुणे कॅन्टोन्मेंट मधून जाहीर झाले तेव्हा सगळ्यात पहिले कोणाच्या पायाखालची वाळू सरकली असेल तर ती मुरलीधर यांना मोळांच्या पायाखालची आणि बीजेपीच्या इथल्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। बीजेपी हा पक्ष मनुवादी आहे हे माहितीच आहे। तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये काँग्रेसची सत्ता असताना सगळ्यात पहिले एससी एसटीच्या उपवर्गीकरणाची समिती ही तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये स्थापन केलेली आहे। याचं उत्तर काँग्रेस कधी देणार? जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये सर्वच पक्ष आपापल्या परीने कामाला लागलेले आहेत, उमेदवार कामाला लागलेले आहेत। त्या पक्षाचे शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे कामाला लागलेले आहेत। तसे वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि प्रचार जोमाने करताना आपण बघतोय। आता माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे, त्यांच्याकडनं आपण ह्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये नव्हे तर पुणे शहरामध्ये जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये जे वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार उभे केले आहेत त्यांच्या संदर्भात आपण सगळी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तायडे साहेब, आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे। आपण पुणे शहरामध्ये जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण उमेदवार उभे केलेले आहेत। पहिल्यांदा ह्या उमेदवारांबद्दल, म्हणजे 8 उमेदवार आपण उभे केलेत त्याच्याबद्दल काय सांगाल? संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडे ही मागणी होती की साहेब, आपण यावेळी 8ही विधानसभा लढाव्यात अशी आमची विनंती आहे। पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आणि संपूर्ण पुणे शहरातील परिस्थिती पाहता आम्ही पुणे शहरात असलेल्या 8ही विधानसभा अत्यंत ताकदीने लढतो आहोत। त्यामध्ये आपण उमेदवार जर पाहिले तर 208 वडगाव शहरी विधानसभेमध्ये बौद्ध समाजाचे विवेक कृष्णा लोंढे हे आमचे उमेदवार आहेत। त्यानंतर 209 शिवाजीनगर मतदारसंघामध्ये वडार समाजाचे परेश शंकर शिरसंगे हे उमेदवार आहेत। 210 कोथरूड विधानसभेमध्ये सोनार समाजाचे योगेश दीपक राजापूरकर हे आमचे उमेदवार आहेत। 211 खडकवासला मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचे संजय जयराम दिवार हे उमेदवार आहेत। 212 पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाच्या सुरेखाताई मगरध्वज गायकवाड या उमेदवार आहेत। 213 हडपसर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचे सुशिक्षित ॲडव्होकेट अफरोज मुल्ला हे उमेदवार आहेत। 214 पुणे कॅन्टोन्मेंट अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचे निलेश सुरेश आलार हे उमेदवार आहेत आणि 215 कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये गरीब मराठा समाजाचे प्रफुल्ल सोमनाथ गुजर हे उमेदवार आहेत। आपण ही जर यादी पाहिली तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या संपूर्ण पुणे शहरामध्ये ज्या ज्या कम्युनिटीज आहेत त्या सगळ्या कम्युनिटींना योग्य तो न्याय विधानसभेच्या उमेदवारी देऊन मिळालेला आहे। म्हणून हे अशा पद्धतीचे अत्यंत सक्षम असलेले, पक्षात असलेले, चळवळीचं काम केलेले आणि जनतेशी नाद असलेले जे उमेदवार आमचे आहेत हे असे उमेदवार सगळे 8 उमेदवार आहेत। आता ही जी काही लढाई होणार आहे, जे काही विरोधातले उमेदवार आमचे आहेत ते धनशक्तीचे उमेदवार आणि आमचे जनशक्तीचे उमेदवार हे मला आवर्जून सांगावं। तुम्ही आता म्हणालात की सर्व उमेदवार हे पक्षातले उमेदवार आहेत, परंतु तुमच्या ह्या यादीमधले काही जे तुम्ही नावं जी घेतलेली आहेत ती आयात उमेदवार दिसतात। उदाहरणार्थ पुणे कंटोन्मेंट मतदारसंघ असेल, खडकवासला असेल किंवा कोथरूड असेल, अशा या मतदारसंघामध्ये तुम्ही आयात उमेदवार उभे केलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? काय मला पत्रकार बंधूंचं सुद्धा नवल वाटतं की आपण इतर पक्षाच्या कृपया याद्या बघाव्या की 70 ते 80% हे आयात उमेदवार आहेत। सगळे प्रस्थापित पक्षांमध्ये, मग महाविकास आघाडीतले 3 पक्ष असोत का महायुतीमधले 3 पक्ष असोत, की 70 ते 80% दुसऱ्या पक्षातून आणलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष असा आहे की जो कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना न्याय देणारा पक्ष आहे। पुणे शहरातल्या 8 विधानसभेपैकी 5ही विधानसभेमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे, साधं उदाहरण आहे, वडगाव शहरी मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत विवेक लोंढे हे मागील 3 वर्षापासून पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत। हडपसर सारख्या विधानसभेमध्ये ॲडव्होकेट अफरोज मुल्ला हे पक्षाच्या वंचित बहुजन युवा आघाडीचे मागील 3 ते 3.5 वर्षापूर्वीमध्ये युवा आघाडीचे सदस्य राहिलेले आहेत। असे 5 उमेदवार आमच्या या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत।
3 उमेदवार जे बघितले तुम्ही, मग ते 3 उमेदवार जे असतील ते पक्षातले जरी पदाधिकारी नसतील परंतु चळवळीशी त्यांचं नातं आहे. निलेश आलाटांच्या संदर्भात जर तुम्ही बोलत असाल तर निलेश आलाट हे बौद्ध समाजाचे नेतृत्व करत असताना चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे, चळवळ उभी केलेली आहे. संपूर्ण पुणे शहरामध्ये ते चळवळीचं भलं मोठं जाळं त्यांचं आहे. ज्या माणसाने चळवळीत काम केलं, इतर पक्षाने जरी त्यांच्यावर अन्याय केला असेल पण ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी देऊन या अनुसूचित जाती राखीव असलेल्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. निलेश आलाटांचं नाव घेतलं आहे, परंतु त्या निलेश आलाटांच्या बद्दल एक चर्चा अशी आहे की ते मुरलीधर मोहोळ यांचे मित्र आहेत, त्यांचे ते संबंधातले आहेत, अशीच चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही चर्चा अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा फोबिया झालेला आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटेल. तुमच्यासारख्या पत्रकार बंधूंच्या बुद्धीची सुद्धा मला अत्यंत कीव येते की अशी चर्चा तुमच्या कानावर कोण मानतंय? हे पेइंग वर्कर असतात. पेइंग वर्कर असलेली मंडळी ही चर्चा घडून आणते. कारण आमचा उमेदवार ज्या दिवशी निलेश सुरेश आला पुणे कॅन्टोन्मेंट मधून जाहीर झाले तेव्हा सगळ्यात पहिले कोणाच्या पायाखालची वाळू सरकली असेल तर ती मुरलीधर यांना मोहळांच्या पायाखालची आणि बीजेपीच्या इथल्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याचं कारण असं आहे की हा मतदारसंघ 2009 पासून या ठिकाणी राखीव झालेला असताना 2009 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व जर मातंग समाज करत असेल आणि मग बौद्ध समाजाने फक्त मतं द्यायचे का, तर ते कुठेतरी समय भेटला गेला पाहिजे. 2-3 टर्म या ठिकाणी मातंग समाजाला नेतृत्व दिलेलं आहे. या वेळेला मी मातंग समाजाला सुद्धा विनंती करेल की तुम्ही या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून जर बौद्ध समाज असेल तर बौद्ध समाजाला सुद्धा या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे आणि निलेश आलाट सारख्या चळवळीतल्या माणसाला या ठिकाणी ती या विधानसभेची नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे आणि आपला हक्काचा माणूस म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं पाहिजे. ह्या ज्या चर्चा तुम्हाला ऐकायला येतात ह्या अत्यंत चर्चा चुकीच्या आहेत. ह्या 3 लोकांनी चर्चा केलेल्या आहेत, परंतु जनमानसामध्ये निलेश आलाट सारखा माणूस दिल्यामुळे आम्हाला अनेक चळवळीतल्या लोकांचे फोन आलेले आहेत आणि संपूर्ण आंबेडकरी चळवळ, फुलेशाह आंबेडकरी चळवळ ही निलेश आलाटांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील हा आम्हाला विश्वास आहे. उद्या 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील आणि तेव्हा सगळं चित्र क्लिअर होईल. त्यानंतर तुमची काय रणनीती असणार आहे, कशा पद्धतीचा तुमचा प्रचार असणार आहे, कोण कोण तुमच्या या 8 उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहे, कसं कसं काय काय असणार, काय सांगाल त्याबद्दल? मी संपूर्ण पुणे शहरातील जी विद्वान मंडळी आहे ह्या मंडळींना अपील केलेलं आहे. मी विनंती करणार आहे की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ तुम्ही कृपया बाहेर पडलं पाहिजे. आपण फुलेशाह आंबेडकर चळवळीचं काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे म्हणायचे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. शासनकर्ती जमात जर आपल्याला व्हायचं असेल तर या ठिकाणी बुद्धिमान मंडळींनी सुद्धा प्रचारामध्ये आलं पाहिजे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी पुणे शहराची कार्यकारिणी 50+ पदाधिकाऱ्यांची आहे. 8ही विधानसभामध्ये आमची कार्यकारिण्या बांधलेल्या आहेत आणि पुणे शहरातल्या सगळ्या प्रभाग शाखा, सगळ्या शाखा, प्रभाग शाखा असतील, वॉर्ड शाखा असतील, त्या सगळ्या इतर विंगचे सुद्धा सगळे पदाधिकारी असतील, सगळे आम्ही येत्या 5 तारखेपासून जोमाने प्रचार करू. या ठिकाणी आदरणीय साहेब असतील, आदरणीय सुजातदादा साहेब असतील किंवा आदरणीय अंजलीताई आंबेडकर असतील किंवा आमचे प्रदेशचे वेगवेगळे पदाधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या सभा या ठिकाणी पुणे शहरामध्ये होतील आणि पुणे शहरातून नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार जातील याची मला खात्री आहे. तुम्ही आता म्हणालात की मातंग समाजाला तुम्ही आवाहन केलेले की यावेळी बौद्ध उमेदवाराला तुम्ही मत दिलं पाहिजे, परंतु हे आरक्षणाचं जे वर्गीकरण जे आहे, वर्गीकरणाच्या मुद्द्यावरती 2 समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचं आपण चित्र बघतो इथे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे आवाहन करता त्याला कितपत काय सांगाल तुम्ही? हे सुनील कांबळे सुद्धा त्याच्यामध्ये ते हे वर्गीकरणाच्या मुद्द्याला हवा दिलेली त्यांनी आणि बौद्ध आणि मातंग या दोघांमध्ये दुही निर्माण करण्याचं काम त्यांनी पण केलं असं त्यांच्यावरती आरोप होते. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? हे बघा, 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचा जो जहाल जजमेंट आलं त्या जजमेंट मध्ये SC आणि STचं उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची जी अट लावलेली आहे, हे जर आपण म्हणत असू की बीजेपीने केलं, आम्ही हे माहितच आहे सगळ्या जगाला, देशाला की बीजेपी हा पक्ष मनुवादी आहे, हे माहितच आहे. त्यांनी ह्या जजमेंटला सपोर्ट त्यांचा आहे
हा आमचा आरोप आहेच आहे. परंतु ज्या ठिकाणी देशामध्ये 2 राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, मग त्याच्यामध्ये तेलंगणा असेल आणि कर्नाटक असेल. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असताना सगळ्यात पहिले SC STच्या उपवर्गीकरणाची समिती ही तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये स्थापन केलेली आहे. याचं उत्तर काँग्रेस कधी देणार? काँग्रेसच्या या ठिकाणच्या उमेदवारांनी ते उत्तर द्यावं. ते उत्तर त्यांच्याकडे नाहीये, म्हणजे त्याचा ह्याला सपोर्ट आहे. हे वर्गीकरण मातंग समाजासाठी सुद्धा घातक आहे. त्यांनी हे जे जजमेंट दिलेलं आहे 7 जजेस विरुद्ध 6 जजेसचं जे जजमेंट आहे ते जजमेंट जस्टिसने दिलेलं जजमेंट कृपया वाचावं. ते जजमेंट कोणाच्याही फायद्याचं नाहीये. ते बौद्ध समाजाच्याही फायद्याचं नाहीये, ते मातंग समाजाच्याही फायद्याचं नाहीये. आणि हे जे मंडळी आहे राजकारणी मंडळी, मग ते बीजेपी असेल, म्हणजे मी तर म्हणेल महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या जजमेंटचे चुकीचे अर्थ मातंग समाजापर्यंत पोहोचवतात. माझं पुन्हा आव्हान आहे, मातंग समाजाच्या विद्वान मंडळींनी सोबत बसावं आणि जजमेंटची लाईन टू लाईन चर्चा करावी. जी पण ते जजमेंट वाचलेलं आहे त्या जजमेंटवर चर्चा करू. हे जजमेंट संपूर्ण देशातील कोणत्याही SC मधल्या 59 जातीपैकी एकाही जातीसाठी ते उपयोगाचं नाही. केवळ 2 जातीमध्ये संघर्ष वाढावा म्हणूनच हे जजमेंट आलेलं आहे. आणि बीजेपी असेल तर त्याचं सगळं काँग्रेस असेल यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. सुनील कांबळेंनी जास्त केलं ना ते. नाही, तेच सांगतोय मी. तुम्ही ज्या उमेदवाराचं नाव घेता ते त्यांनी जाणीवपूर्वक पेरलेलं आहे. 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, 2 समाजामध्ये दुभंग व्हावे म्हणून त्या उमेदवाराने हा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. परंतु आता जनता ही सक्षम झालेली आहे, बुद्धिमान झालेली आहे, सतर्क झालेली आहे. मतदार हा राजा सतर्क झालेला आहे. त्यामुळे त्यांनी किती भूलथापा मारल्या तरी जनता या ठिकाणी फसणार नाहीये. या ठिकाणी आमच्या निलेश आलार सारख्या कर्तव्यदक्ष तरुणाला या ठिकाणी संधी दिली जाईल. ज्यानं फुलेशाह आंबेडकर चळवळीचं काम केलेलं आहे त्या उमेदवाराला या ठिकाणची जनता साथ देईल असा आम्हाला सार्थ विश्वास आहे. बरं, आता आपण हे 8 मतदारसंघात मतदार आहेत. त्या मतदारांना तुमचं काय आव्हान असणार आहे? कशा पद्धतीचा कार्यक्रम असणार आहे? काय तुम्ही सांगणार आहेत? कशा पद्धतीची तुमची रणनीती आखणार आहात? तुम्ही काय सांगणार? पुणे शहरातल्या 8 मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतोय की तुम्ही पुणे शहराचा थोडासा फेरफटका मारा. पुणे शहरामध्ये ड्रग्ज माफिया शहर झालेले आहे. पुणे शहरामध्ये ट्रॅफिकचे प्रचंड प्रश्न आहेत. पुणे शहरातली माझी भगिनी कुठलीही सुरक्षित नाहीये. मी अनेकदा सांगितलेलं आहे की इथल्या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. परंतु मुख्यमंत्री महोदयांना माझा सवाल आहे की तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री माझी बहीण सुरक्षित ही योजना मात्र तुम्हाला चालू करता आलेली नाहीये. आणि या ठिकाणचं पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी महिलांचं संरक्षण करायला सुद्धा असमर्थ ठरलेलं आहे. तुम्ही क्राईम रिपोर्ट काढा पुणे शहरातले. या पुणे शहरामध्ये मागच्या 1 महिन्यामध्ये सलग किमान 4 ते 5 लहान मुलींवरती विनयभंगाचे किंवा पॉक्सो सारखे गुन्हे त्या ठिकाणी लहान मुलीच्या संदर्भामधले पॉक्सो ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्ही पोलिसांना विनंती केली की पॉक्सो मधला सेक्शन 16 लावावा, तर तो पोलिसांनी काही ठिकाणी लावण्यात आलेला नाही. म्हणजे या ठिकाणच्या जे काही विद्यमान आमदार आहेत, विद्यमान आमदार महोदयांनी एका पक्षाचा एक विद्यमान आमदार तर वर्ष 4 प्रकरणामध्ये त्याची चौकशी झालेली आहे. परंतु इथल्या सरकारने त्यांना बचाव केलेला आहे. म्हणून या ठिकाणचे सगळे जे काही प्रस्थापित पक्षांचे विद्यमान आमदार आहेत हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. महिलांची सुरक्षा त्यांनी केलेली नाही आहे. म्हणून या ठिकाणची जनता, पुणेकर जनता त्यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकही त्यांचा प्रस्थापित पक्षाचा आमदार जाणार नाही अशी आम्हाला खात्री आहे.